तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. तर आज आपण चाललेलो आहोत भोसरीवरून डायरेक्ट उमरखेडला, म्हणजेच आपल्या गावाला जायचं होतं आपल्याला. सकाळी सकाळी 6 वाजता निघालो मित्रांनो गाडीवर, टू व्हीलरवर. गाडी आपल्याला गावाला घेऊन जायची होती म्हणून सकाळी 6 वाजताच निघालो गाडीवरून. आणि बघू शकता एवढं थंडी वाजायला ती, मग काय कानाला रुमाल वगैरे बांधला आणि डायरेक्ट गाडी घेऊन निघालो. मग चला समोर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फुल मजा येणार आहे. लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि मित्रांनो, आयल्यानगरच्या समोर निघताना आपल्याला शनी शिंगणापूर दिसलं. मग काय शनी शिंगणापूरच्या रस्त्याने निघालेलो आपण आणि आपल्याला जायचं शनी शिंगणापूरच्या मंदिराचं दर्शन करायचं होतं. मग काय तर शनी शिंगणापूरच्या मंदिराच्या रस्त्याने चाललो, समोरच शनी शिंगणापूर. आणि आपण पोहोचलो आता मंदिराजवळ. शनी शिंगणापूर गावात तिथं गाडी वगैरे पार्क करायची म्हणे ते. मग काय समोर गाडी लावायची, गाडी वगैरे लावून मस्त गाडी वगैरे पार्क करून चाललेला आम्ही पायी जायचं समोर. आणि बघू शकतो एवढं खतरनाक असं मंदिर दिसेल इथे बघा. दोन्ही बाजूने, रस्त्याच्या दोन्ही बाजूने असं मंदिर, मोठंच्या मोठं मंदिर असं एवढं जबरदस्त दिसेल ना भाई. एकदम क्वालिटीमध्ये दिसायला ते. आपला भाऊ सांगायला आपल्याला असं असं हे याच्यातून पाणी येते पावसाळ्यात. मग काय बघू शकता एवढं कडक मध्ये असे मंदिर, एकदम मोठंच्या मोठं मंदिर असं बघू शकता तुम्ही. खडक मध्ये धडक मंदिर. आणि असे म्हणतात की शनी शिंगणापूर या गावामधले लोक, त्यांच्या घराला दरवाजा नसते आणि काहीच नसते, कारण की ते तिथलं मानच आहे की कोणी घराला दरवाजा वगैरे काही लावत नसतात म्हणून. आणि बघू शकता तुम्ही, जाऊन एकदा विजिट करा मंदिराला. एकदम जबरदस्त असं मंदिर आहे. आणि चला पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, फुल मजा येणार आहे. मग काय मंदिरात जाऊन ते एकदम असं मन प्रसन्न झालं भावांनो. एवढं खतरनाक वाटलं की नाही मंदिरात जाऊन. आणि तिथली पब्लिक वगैरे बघून खूप मजा आली. तुम्ही पण येऊ शकता. एकदम असं छान असं मंदिर आहे, बघू शकता तुम्ही. आणि आता आपण चाललेलो गावाकडे, आपल्याला जायला उशीर होत होता. मग काय तर लागलेच आपण चाललो आता बाहेर. बघू शकता बाहेर चाललो आपण. आणि मग काय फुल मस्त एन्जॉय केला. आणि जायचं पण आपल्याला लय म्हणजे खूप लांब होतं जायचं पण. मग काय त्याच्यात 2 माणसं म्हणले, भाऊ आमचा फोटो काढा. मग काय आपला भाऊ फोटो काढतो त्यांचा. हे बघा किती खतरनाकमध्ये हसत आहेत. मग काय 120च्या स्पीडनं गाडी घेऊन आपण निघालेलो आहोत डायरेक्ट संभाजीनगरकडे. मग काय चला. आणि फायनली मित्रांनो आपली एंट्री झाली संभाजीनगरमध्ये. बघू शकता तुम्ही संभाजीनगर म्हणजे एकदम जबरदस्त अशी सिटी आहे. सर्वोच्च न्यायालय इथे आहे आणि एकदम कडकमध्ये अशी सिटी आहे इथं. तर बघू शकता संभाजीनगरचा उड्डाण पूल आणि समोरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज यांचे दर्शन होत आहे. तर एवढा कडकमध्ये पुतळा आहे बघा मित्रांनो. एकदम जबरदस्त असा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. असं कसं दिसतंय बघा महाराज, आपला घोड्यावरती स्वार असलेला महाराज एकदम असं जबरदस्त मध्ये दिसते. आणि बघा सर समोर आता जाऊ, थोडं लांब आहे आपलं गाव, जास्त काही लांब नाही. मग काय संभाजीनगरमधून पलटी मारली आपण
आणि ऊन वगैरे तर तापत होतं, पण काय आपल्याला जायचं बी 550 किलोमीटरचा रन तर आपल्याला गाडीनं एकदम कडकमध्ये गाडी गांगून करत भाऊ आपला निघालेला आहे. सण गाडी पळवतो भाऊ आपला, बघा कसा गाडी चालवतो डायरेक्ट 120च्या स्पीडनं. आणि आपण आपल्या गावाला पोहोचलेलो आहोत मित्रांनो. इथून 10 किलोमीटर आपलं गाव आहे. गावाला जवळ चालू आपण एकदम माणसांनी भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.